आता ही KMT बघा पडत्या का काय एका साईडला. त्या गाडीचं काय झालं तुम्हाला सांगतो. मी चाललेलो कोल्हापूरला गाडी बघायचा. भाऊ म्हणते काढली तर बुलेटच काढणार, नाही तर गाडी नाही घेणार. गाडी बिडी पुसून काढली सुसाट गावातनं गाडी. गावातनं बाहेर पडलो होते, डायरेक्ट पेट्रोल पंपावरती चालू. पंपावनं गाडी काढून जावाचं शोरूम आहे कावळ्या नाक्याला, तिथं डायरेक्ट पोहोचलो. तिथं गेल्यावर कळालं की तिथलं शोरूम बंद होऊन उद्यमनगर मध्ये चालू झालं. मग गेल्यासारखं तिथल्या प्राइस विचारला आणि तिथनं बाहेर पडलो. तिथून मग डायरेक्ट उद्यमनगर मध्ये जावाच्या शोरूमला आलो की जावाच्या गाड्या बघून एकदम क्वालिटी वाटायला लागल्या. गाडीचा डेमो वगैरे ऐकला. तिथून मग बाहेर पडून डायरेक्ट सीबीएस स्टँड वरती आलो. स्टँडवर आल्यावर कळतच नाही मुंबईत आहे का पुण्यात आहे, कारण लईच गर्दी असते. सच्चा म्हणला जाता जाता मग काय नाश्ता करून जाऊया. मग काय नाश्ता करायचं म्हणलं आलो की अंबिकामध्ये आलो. त्याला म्हणलं तुला काय पाहिजे ते घे आणि मला पण काय पाहिजे तुझ्या आवडीनंच घे. मग काय भावानं लगेच स्वतःला ढोकळा आणि माझ्यासाठी दहीवडा आणला. नाश्ता वगैरे करून झाला. सच्चा म्हणला जाता जाता भाजी घेऊन जायचंय. मग काय चला गंगावेशला गेलो तर भाजीचा रेट बघून डोक्याच्या लाईट्या आणि फ्युजा सगळ्याच पर्याय तर काय नव्हता. मग काय भाजी घेतली आणि डायरेक्ट गंगावेश मार्गे चाललेलो. जाता जाता जटारवाडीची बस एका बाजूला सगळी कल्लेली वाटत ती आता पडते का नंतर पडत्या. KMT वाल्यांना विनंती आहे जादाची बस सोडून गर्दी कमी करावी.